नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनला धमाकेदार सुरुवात झाली तेव्हापासून हा शो प्रचंड चर्चेत आहे। आता बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। 100 दिवसांसाठी सुरू झालेला हा शो आता 70 दिवसांनी आटोपण्यात येणार आहे। बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन संपायला अवघे 2 आठवडे शिल्लक राहिले आहेत। आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी चाहते खूप प्रयत्न करताना दिसत आहेत। यंदाच्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पाडण्यासाठी विजेत्याचे नाव चर्चेत आहे। बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचा विजेता लवकरच मिळणार आहे। बिग बॉस प्रेमी याची आतुरतेने वाट पाहत आहेत। बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे। त्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आलं आहे। अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचा विजेता असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनच्या स्पर्धकांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यामध्ये स्पर्धकांची नावं आणि विजेता तसेच उपविजेता असा उल्लेख दिसत आहे। पाहता क्षणी ही विकिपीडियावर यादी असल्यासारखं भासत आहे। त्यामुळे ग्रँड फिनालेच्या आधीच विजेत्याचं नाव समोर आल्याचं बोललं जात आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीनुसार अभिजित सावंत 5व्या सीझनचा विजेता ठरणार असल्याचं बोललं जात आहे। तर अंकित पहिली उपविजेती तर सूरज चव्हाण दुसरा उपविजेता ठरल्याचं यादीवरून दिसत आहे। त्याशिवाय जान्हवी तिसरी उपविजेती तर निक्की चौथी उपविजेती ठरल्या असल्याचं व्हायरल यादीमध्ये दिसत आहे। बिग बॉस मराठीच्या यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे, मग ते स्पर्धकांमुळे असो किंवा मग होस्ट रितेश देशमुख यांच्यामुळे। बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख यांच्या खांद्यावर देण्यात आली। त्यानंतर शोकडे मोठा प्रेक्षक वर्ग वळला आहे। यामुळेच यंदाच्या सीझनने बिग बॉस मराठीच्या आधीच्या सीझनच्या तुलनेत टीआरपी मध्ये बाजी मारली होती। तर मित्रांनो, यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।